रोज थोडं थोडं मरण नको म्हणून नवविवाहितेची आत्महत्या। सातपानी चिठ्ठीतून सासरच्या छळाचे धक्कादायक उघड। कौमार्य चाचणी चारित्र्यावर शंका, सततचा छळ, पंचवटीतील नेहा पवारने पत्कारला मृत्यूचा मार्ग। नाशिकच्या पंचवटी परिसरात नवविवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी विष खाऊन झोपते असा मन हेलावून टाकणारा उल्लेख 7 पानांच्या आत्महत्या पत्रात करून नेहा पवार या 24 वर्षीय विवाहितेने आपलं जीवन संपवल्याची घटना काल घडली। जून महिन्यात संतोष पवार याच्यासोबत नेहाचा विवाह झाला। मात्र लग्नानंतर जेमतेम महिन्याभरातच पती, सासू आणि नंदेकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू झाल्याचा थरकाप उडवणारा आरोप तिने सुसाईड नोटमध्ये केलाय। यातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे नेहाच्या चारित्र्यावर संशय घेत कौमार्य चाचणीसारखा अमानवी प्रकार पती आणि नंदेकडून करण्यात आल्याचा उल्लेख तिने स्पष्टपणे केलाय। माहेरी संपर्क ठेवते, फोनवर बोलते असा आरोप करत तिच्यावर जादू टोण्याचाही संशय घेत जात असल्याचं तिने सांगितलंय। छळाला कंटाळून बुधवारी नेहाने घरातच विष प्राशन केले। घटना समजताच भावाने तिच्या घरी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला। पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून 7 पानांची चिठ्ठी जप्त करून सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नेहाच्या सुसाईड नोटमध्ये महत्त्वाचे आरोप केलेत। नेमके काय आरोप केलेत पाहूयात। 15 लाख खर्चून झालेलं लग्न, पतीला दिलेली सोन्याची व चांदीची अंगठी, नणंद व सासरच्यांकडून सततचा छळ, पतीचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याचा दावा, कौमार्य तपासणीसारखा अमानवी प्रकार, चारित्र्यावर सततचा संशय, या सगळ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून एक तरुणीचा जीव गेला आणि आता या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।